आणि धर्म टिकवला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी। या भारत देशाचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे म्हणजे शब्दच काय भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही, पण भारत माते की आई म्हणतो आपण या देशाला। पवित्र ते गुळ पावन तो देश जेते हरिचे दास जन्म घेते आणि या भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे। महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज। राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब। कसे घडलेत राजे? पकवानाचा आवाज ओढा जरा मॉनिटर मध्ये। माझी जाबुने ममना, माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा। ताली 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 ताली, आवाज आवाज आवाज। आनंदाने नांदत होती प्रजा रे ना, आनंदाने नांदत होती प्रजा, समाज म्हणत होता जनता राजा, समाज म्हणत होता जनता राजा, सर्व जाती धर्म केला गाजा बाजा, सर्व जाती धर्म केला गाजा ताली 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 ताल। जिजाऊने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा। शून्यात स्वराज्य निर्माण केलं, तलवारीच नाव भवानी। आवाज। आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी। कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार। टाळी वाजवा टाळी टाळी। शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी। मग शाहिस्ते खान वस्तीला तो आला, शिवाजी लागे आजमावयास शत्रूला। शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्रीच शिरले, बघून शिवा मर्द खान मनी घाबरले। लागणे
नेहमी काव्याने शाहिस्त्यावर हल्ला शाहिस्ता बोलत से या तो बायाला केला शाहिस्त्यावर त्याची तुटली बोटे चार त्याची तुटली बोटे चार हो चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार गणपत्या पिंजलीचा अवतार स्वातंत्र्याचे द्वार महाराष्ट्रावर प्रेमापार चमके शिवबाची तलवार छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहेत. त्यांचे विचार जीवनात ठेवा. तरुण मुलांना विनंती, नुसती शिवजयंती आली का आरडू नका राजे, तुमची महाराष्ट्राला गरज आहे तुझी. नाही राजेंची गरज आहे मान्य हो, पण तू फक्त धर्म मातीत घालाय आला आणि गावात राडा कराय आला ना, आई बाप हाणायला आणि डहाबे मोकळे करायलाच आला का तू. क्वालिटी गमवा. तरुण मुलांना विनंती, तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. विडल तरुणपणाचा उपयोग देशासाठी धर्मासाठी करा. छत्रपतीने जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नख रचण्यात होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा, पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत. सध्याची महाराष्ट्रात जातीपातीवरून माणसाचं हे राजकारण चाललं, हे महाराष्ट्राच्या विकासाला धोकादायक आहे. एवढी एक जागा राहिली, एवढा 10-15 हजार समाज आज ज्ञानोबाऱ्यात तुकोबाऱ्याच्या दरबारात एक होतो. ही वारकरी संप्रदायाची पावर आहे माहिती. दुसरीकडे माणसंच कुठे एक होते, जत्रला नाही आणि यात्रला नाही, तिथं बी पिऊन देगा नाही. जयंतीला बी जातीवादच चालू आहे आणि सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ती बॉम्बाल त्यात 500 ठरलं आणि 300 दिलं. म्हणजे ज्याने सभा ठेवलं त्याचं वाजवून टाकतात पत्रकारांपाशी. माणसंच कुठे एक होत्यात. एवढी एक जागा आहे. कलियुगा माझी करावे ही जागा पवित्र आहे. हिथं तरी जातीवाद आणू नका, ही काळाची गरज आहे. विडवलं आणि पाडळशिंगी गावचं हे वैभव मानतो की इतकं सुंदर नियोजन, आणि त्यातही परत भगवानगड आणि नारायणगड दोन्ही कडाचा एकत्र जे जेकार करणारा गाव म्हणजे पाडळशिंगी मायबा. हुशार माणसं तुम्ही लय ओपन बोलण्याची गरज नाही, पण आपण जातीवादच ठेवला नाही. आणि हा श्लोक, ही एक रूपता, ही एकी, हा महाराष्ट्र आहे बरं का. खरं हे प्रतीक आहे महाराष्ट्राचं. हे दर्शन जगाला झालं पाहिजे. जातपात धर्मभेद पंथ याचा विचार न करता 18 पगड जातीतली माणसं एकलिंगेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये कायेनं वाचन मनानं प्राणपणाला लावून हा सोहळा संपन्न करतायत. म्हणून अमृतासारखा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे. हे तुमच्या एकीची ताकद आहे. विडल म्हणून एक राहा. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन आहे, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाच्या तालुक्यात वजन आहे. म्हणून एक राहा. मराठा म्हणून नाही, मराठी म्हणून गांभीर्य लक्षात घ्या. जे राज ठाकरे म्हणले जातपात विषय सोडा, आपण मराठी बोलणारी माणसं आहेत. जात सोडून द्या, मराठी म्हणून एकत्र व्हा. ही काळाची गरज आहे. विडवलं हे समोर. आणि आपल्या रोजच्या जीवनात कुठं आपल्या मनात जात येते हो? कधीच नाही येत.
आणि त्याचा लवलेशही होऊन देऊ नका. महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं दर्शन या जगाला घडू द्या. आणि हे तरुणांचं कर्तव्य मायबाप. सुशिक्षित माणूस द्राक्ष गेल्या गेल्या कशी द्राक्षे 50 रुपये किलो, किंमत कमी करा. म्हातारे म्हणले खालचे जे मोकळे आहेत 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच, मग किमतीत का बदल? हा द्राक्षांचा घडे, यांचा एकात एक जीव गुतलाय. किती संकट आलं तर एकमेकाला हे एकटं सोडित नाहीत. ह्यांच्यात मॅजॉरिटी संघटना म्हणून 50 रुपये किलो. आणि खालचे जे मोकळे आहेत ना, ह्यांनी भाऊबंदच हाणल्यात. फुकाट म्हणलं तरी घेऊन जा. मग मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत आहे, मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? रेडा बोलवणार भिंत चालवले हा मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबांचा सगळ्यात मोठा चमत्कार. मेळ वेले मांदी वैष्णवांचे, सगळे वैष्णव एकत्र बांधले आणि संप्रदायाचा पाया रचला. हा ज्ञानोबांचा सर्वश्रेष्ठ चमत्कार आहे. विडवलं टाळी होता, टाळी जोरात थांबा, टाळी थांबा माझा टा 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 फक्त मर्दान टाळी मृदंग